नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त देशभरात आदरांजलीपर कार्यक्रम. राज्यातही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे महामानवाच्या शिकवणीला दिला उजाळा. आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत ग्रामोदयातून भारत उदय मोहिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. भारताच्या सागरी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदर विकासातून देशाची प्रगती साधण्याचा सरकारचा प्रयत्न, पंतप्रधान. आणि कृषी उत्पादनांना चांगला दर मिळण्यासाठी ई बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या पोर्टलचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. आणि आता सविस्तर वृत्त. आमचं सरकार राज्यघटनेच्या मर्यादेतच काम करतं. देशातल्या प्रत्येक गरिबाला सोबत घेऊन खेड्यांचा आणि गावांचा टिकाऊ विकास करणं हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज मध्य प्रदेशात महू या आंबेडकरांच्या जन्मगावी ग्रामोदयातून भारत उदय या मोहिमेचा शुभारंभ करताना एका सभेत ते बोलत होते. ग्रामोदय से भारतोदय, ग्राम उदय से भारत उदय एक व्यापक अभियान प्रारंभ हो रहा है. भारत का विकास अगर हमें सच्चे अर्थ में करना है और लंबे समय तक सस्टेनेबल डेवलपमेंट करना है तो गांव की नींव को मजबूत करना होगा. तब जाकर के उस पर विकास की इमारत हम परमानेंट बना सकते हैं. केवळ 5-50 शहरांचा विकास करणं इतकं आमचं संकुचित ध्येय नाही. आंबेडकरांच्या विचाराद्वारे गावागावांमध्ये जागृती निर्माण करून गावाचं अर्थशास्त्र बदलण्यावर आमचा भर असेल. येत्या 1000 दिवसात 10,000 गावांमध्ये आम्ही वीज पोहोचवू आणि येत्या 3 वर्षात 5 कोटी लोकांना घरगुती गॅस मिळवून देऊ, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. शेतकऱ्याला पाणी मिळालं तर या भूमीतून सोनं उगवेल, असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आमचं सरकार त्याच दिशेनं काम करेल. पंचायत राज, सामाजिक सलोखा आणि एकोपा बळकट करणं हाच ग्रामोदयातून भारत उदय या मोहिमेचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात लढा दिला आणि उपेक्षितांच्या जीवनाला कलाटणी दिली. त्यांच्या महान कार्याचा केवळ शाब्दिक गौरव करून भागणार नाही, त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याकरता प्रयत्नशील राहणं हीच खरी आजची गरज आहे, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. भारतीय क्षितिजावर चमकणारे तेजोमय क्रांतीसूर्य संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती. सामाजिक क्रांतीच्या या युगंधर युगप्रवर्तक अग्रदूतास विनम्र अभिवादन. भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले. वंचितांचा, दीनदुबळ्यांचा, गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर, युग प्रवर्तक, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विशाल, भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची विचारमूल्ये मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वप्न गोजिरे भारत भूचे लोचनात रेखियले. इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले. प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या वंदनीय महानायकास शतशः
विनम्र अभिवादन. भीमा तुम्हा वंदना, भीमा तुम्हा वंदना. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज 125व्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी संसद भवनातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू इत्यादी मान्यवरांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. बाबासाहेब हे विश्वमानव आहेत. गरिबांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून अभिवादन केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाबरोबरच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याचं महान कार्य केलं आहे. त्यांच्या समतेच्या विचारांमुळेच आज देश प्रगतीपथावर आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या लोकसुधारणा ट्रस्टतर्फे बांधण्यात येणाऱ्या आंबेडकर भवन इमारतीच्या बांधकामाचा आरंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या भवनासाठी 7 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच संपन्न आणि सुदृढ राष्ट्राची निर्मिती झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेली ध्येयधोरणं देशाच्या विकासासाठी मूलभूत मार्गदर्शक ठरत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते आज बोलत होते. डॉक्टर आंबेडकरांची आर्थिक नीती, ऊर्जा क्षेत्रातलं योगदान देशाला जगाच्या पाठीवर समृद्ध राष्ट्र म्हणून उदयाला येण्यास कारणीभूत ठरत आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या सामाजिक आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीनं आयोजित या परिषदेत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, शिक्षण मंत्री विनोद तावडे, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल, श्रीलंकेचे न्याय आणि बुद्धशासन मंत्री राजपक्षे यांनी आपले विचार व्यक्त केले. इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचारवंतही या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या मध्य प्रदेशातल्या महू या जन्मगावी मध्यरात्री 12:01 त्यांच्या लाखो अनुयायांनी श्रद्धांजली वाहिली. दरवर्षी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाते. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या वतीनं यावेळी कवायतीही सादर केल्या गेल्या. देशभरातल्या विविध ठिकाणाहून आलेल्या अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला आणि मानवंदना दिली अशी माहिती महू इथून आमचे प्रतिनिधी यशपाल वरठे यांनी दिली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125वी जयंती. त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा हा दूरदर्शन वृत्तांत. संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातल्या भारतीय दूतावासानं कल्पना सरोज फाउंडेशनच्या सहकार्यानं काल हा कार्यक्रम घेतला. यावेळी संयुक्त राष्ट्र विकास गटाच्या प्रमुख हेलन क्लार्क यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांच्या विविध सामाजिक कार्याची आठवण करून दिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125वी जयंती. त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा हा दूरदर्शन वृत्तांत. मुंबईत विधान भवनातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.
मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव PS मीना यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. दादरमधल्या चैत्यभूमी इथं राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहिली. यावेळी डॉक्टर नरेंद्र जाधव संपादित बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुक या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झालं. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे देशात रक्तविहीन सामाजिक आणि आर्थिक क्रांती झाल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायींचा सागर चैत्यभूमीवर लोटला आहे. चैत्यभूमीवर पहिल्यांदाच रंगीत LED दिव्यांची रोषणाई बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आणि वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. मुंबई दूरदर्शन केंद्रात आयोजित कार्यक्रमाला अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, प्राध्यापक हरी नरके, वृत्त विभागाच्या सहाय्यक संचालक सरस्वती कुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जयंतीच्या पूर्वसंध्येला नायगाव इथं खोपकर चौकात बाबासाहेबांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं भाजपाच्या वतीनं बाबासाहेबांच्या लेखन साहित्याचं सलग 125 तास वाचन करण्याचा उपक्रम आज सुरू झाला. एकाच व्यक्तीच्या लेखणीतून उतरलेल्या साहित्याचं इतक्या सलगपणे वाचन होण्याचा हा जगातला पहिलाच प्रयत्न असावा. राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नागपूरमधल्या संविधान चौकातल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जय भवानी महिला बचत गटातर्फे 125 किलोचा केक कापण्यात आला. जळगाव शहरात रेल्वे स्टेशन परिसरातल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली. उस्मानाबादमध्ये बांधकाम कामगारांच्या वतीनं 125 किलो वजनाचा केक कापण्यात आला आणि वेगवेगळ्या संघटनांनी अन्नदान केलं. भारताला लाभलेल्या 7,500 किलोमीटर लांबीच्या सागर किनाऱ्यावर देशाच्या प्रगतीच्या अनेक संधी दडलेल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते मुंबईत आयोजित भारतीय सागरी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. सागरी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी जगभरातल्या उद्योजकांना केलं. राष्ट्रीय बंदर विकास योजनेचंही पंतप्रधानांनी यावेळी उद्घाटन केलं. या क्षेत्राचा विकास जलद गतीनं होत आहे. बंदरांची क्षमता सध्याच्या 1,400 दशलक्ष टनांवरून 2025 सालापर्यंत 3,000 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आयात निर्यातीच्या मागणीची पूर्तता होण्यासाठी देशात 5 नवीन बंदरं उभारण्याची योजना असल्याचं सूतोवाचही त्यांनी यावेळी केलं. पुढच्या 10 वर्षांमध्ये सागरमाला योजनेअंतर्गत 1 कोटी रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या 3 दिवसीय शिखर परिषदेत 41 देशांमधले सुमारे 3,000 प्रतिनिधी उपस्थित आहेत. सुमारे 70,000 कोटी रुपयांचे 80 सामंजस्य करार या परिषदेत केले जाणार आहेत. देशातल्या विविध बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय कृषी बाजार या पोर्टलचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला दर मिळवून देण्याच्या उद्देशांसाठी कृषी पणन सुधारणा करणं गरजेचं होतं. त्या सुधारणांना प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून या सर्व बाजारांना संकेतस्थळाद्वारे जोडलं गेलं. या पोर्टलमुळे 8 राज्यातल्या शेतकऱ्यांना आपली 25 उत्पादनं 21 घाऊक बाजारात विकणं शक्य होणार आहे. या सप्टेंबरपर्यंत 200 बाजारांना एकीकृत करण्याचा सरकारचा उद्देश असून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत देशातले सर्व 585 बाजार जोडण्यात येणार आहेत. यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठी राज्यांना त्यांच्या कृषी उत्पादन बाजार समिती कायद्यात बदल करावा लागणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं मराठीतल्या उत्कृष्ट चित्रपटांना चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची नामांकनं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत जाहीर केली. उत्कृष्ट चित्रपटांसाठी 10 तर वैयक्तिक आणि तांत्रिक पुरस्कारांसाठी 3 नामांकनं जाहीर केली जातात. हे पुरस्कार येत्या 30 तारखेला मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. अग्निशमन सेवा सप्ताहाला आज मुंबईत सुरुवात झाली. 14 एप्रिल 1944 साली मुंबई गोदीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाच्या अनेक जवानांना वीरमरण आलं होतं. त्यांच्या स्मृतीला आज अभिवादन करण्यात आलं. मुंबई पोर्ट ट्रस्टनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्य अग्निशमन सेवेचे संचालक S.S. वारिक यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलं. आजपासून सुरू झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
केंद्र शासनाने 14 एप्रिल हा अग्निशमन दिन म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्यानंतर होणारा आठवडा 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून राबवला जातो आणि या आठवड्याभरामध्ये विविध अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे लोकजागृतीचे प्रोग्राम केले जातात, ज्या अनुषंगाने सामान्य नागरिकांपर्यंत अग्निसुरक्षेविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि अग्निशमन सेवेला सहकार्य व्हावे आणि कमीत कमी जीवित व वित्त हानी व्हावी आणि त्या दृष्टिकोनातनं विविध प्रोग्राम सगळ्या अग्निशमन सेवांमार्फत राबविले जातात राज्यभर आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 23. नागपूर 43 आणि 23. पुणे 41 आणि 17. औरंगाबाद 41 आणि 22. नाशिक 40 आणि 19. कोल्हापूर 39 आणि 23. रत्नागिरी 34 आणि 24. सोलापूर 43 आणि 26 आणि अमरावती कमाल 42 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त देशभरात आदरांजलीपर कार्यक्रम. राज्यातही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे महामानवाच्या शिकवणीला दिला उजाळा. आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत ग्रामोदयातून भारत उदय मोहिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. भारताच्या सागरी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदर विकासातून देशाची प्रगती साधण्याचा सरकारचा प्रयत्न, पंतप्रधान. आणि कृषी उत्पादनांना चांगला दर मिळण्यासाठी ई बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या पोर्टलचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे. सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांचं कार्यकर्तृत्व सर्वमान्य आणि सर्वव्यापक आहे. अशा या महामानवाचं रूप कार्यकर्त्याच्या भावनेतून जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.